नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, उद्या 16 फेब्रुवारी रविवारचा दिवस. उद्या आहे माघी संकष्टी चतुर्थी. या दिवशी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही तुमच्या इच्छापूर्तीसाठी हे सोपे उपाय करा आणि महागणपती श्री गणेश यांना प्रसन्न करा. विघ्नहर्ता श्री गणेश तुमचे सर्व विघ्न हरतील. तुमच्या जीवनातल्या सर्व अडचणी, सर्व संकट, सर्व समस्या दूर करतील. मित्रांनो, श्रावण मार्गशीर्ष प्रमाणेच माघ महिना सुद्धा पवित्र, पावन आणि शुद्ध महिना मानला जातो. या महिन्यात अनेक प्रकारच्या तिथी, अनेक प्रकारचे सण उत्सव येत असतात आणि हे उत्साहात आपण साजरे करत असतात. तसेच माघी संकष्टी चतुर्थी, ही माघी संकष्टी चतुर्थी खूप मोठी चतुर्थी मानली जाते. या दिवशी जमलं तर प्रत्येकाने उपवास करावा आणि तो संध्याकाळी गणपतीची पूजा करून हा उपवास सोडावा. उपवास जमत असेल तर करावा, नाही जमत असेल तर नाही केला तरी काही हरकत नाही. परंतु काही सोपे उपाय, सोपे तोडगे करून तुम्ही श्री गणेश गणपती बाप्पाला प्रसन्न करू शकता. आता हे सोपे उपाय अगदी गणपती बाप्पाच्या पूजेप्रमाणे सोपे आहेत. आता यातला पहिला उपाय म्हणजे तुम्ही एकतर गणपती बाप्पाच्या मंदिरात जा किंवा तुमच्या घरातच गणपती बाप्पाची मूर्ती असेल तर त्या मूर्ती समोर बसा. तिथे 21 दुर्वा घेऊन बसा. आता 21 दुर्वा घेऊन बसल्यानंतर अगरबत्ती दिवा लावा आणि एक एक दुर्वा तुम्हाला श्री गणेश गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर ठेवायची आहे. आणि मंदिरात करत असाल तर मंदिरात सुद्धा गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर बसायचं आणि एक एक दुर्वा गणपती बाप्पाच्या समोर ठेवायची. परंतु एक एक दुर्वा ठेवताना आधी एक दुर्वा हातात घ्यायची आणि ओम गणगणपते नमः आणि मग ती दुर्वा गणपती बाप्पा समोर ठेवायची. पुन्हा दुसरी दुर्वा उचलायची, पुन्हा ओम गणगणपते नमः आणि पुन्हा दुर्वा ठेवायची. असं 21 दुर्वा 21 वेळेस ओम गणगणपते नमः या मंत्रा जपाने ती गणपती बाप्पा समोर ठेवायची. त्यानंतर संध्याकाळी तुम्ही 21 मोदकांचा नैवेद्य करायचा. मोदक उकळीचे असतील, पुरणाचे असतील किंवा तळणीचे असतील, तुम्हाला जे करता येत असतील, तुम्ही जे करत असतील तसे करायचे. गणपती बाप्पाला तो नैवेद्य दाखवायचा आणि नैवेद्य दाखवून नंतर सगळ्यांनी प्रसाद ग्रहण करायचा. त्यानंतर संध्याकाळीच तुम्हाला गणपती स्तोत्र नित्यसेवा या पोथीत दिलेला आहे किंवा तुमच्याकडे छोटीशी गणपती स्तोत्राची पोथी असेल तर तुम्ही एक वेळेस संध्याकाळी गणपती स्तोत्र सुद्धा वाचायचं आहे. आणि त्यासोबतच पंचामृताने गणपती बाप्पाच्या मूर्तीचे घरीच तामणात, ताटात मूर्ती ठेवून 11 वेळेस पंचामृत टाकायचं, 11 वेळेस पाणी टाकायचं, असं अभिषेक करायचं. आणि 11 वेळेस पंचामृत आणि पाणी टाकताना तुम्ही ओम गणगणपते नमः, ओम गणगणपते नमः याच मंत्राचा जप करायचा आणि मग गणपती स्तोत्र आणि मग मोदकांचा नैवेद्य दाखवला तरी चालतो. आणि 21 दुर्वांचा उपाय तुम्ही मंदिरात करा, घरी करा, सकाळी करा, संध्याकाळी करा, केव्हाही करा, पण नैवेद्य मात्र संध्याकाळीच दाखवायचा आणि मोदक खाऊनच आपण उपवास सोडायचा आहे. अशा रीतीने माघी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हे काही उपाय होते. यातले 1-2 जमले, एक जमला तरी तुम्ही करायचे आहेत. श्री स्वामी समर्थ.